पश्चिम बंगालमधील संथाल संस्कृती कार्यक्रमाचा अहवाल मागवला। सूत्रांची माहिती, केंद्रीय गृह सचिवांनी बंगालच्या मुख्य सचिवांकडून उत्तर मागवलं। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश देखील देण्यात आल्याची सूत्रांची माहिती। ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्यात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची प्रतिक्रिया। बंगाल सरकारला आदिवासींचं भलं नकोय असं वाटतंय, राष्ट्रपतींची टीका। संथाल परिषदेत लहान कार्यक्रम स्थळाबद्दल राष्ट्रपतींकडून नाराजी व्यक्त। मैदान खूप लहान असल्यानं अनेक लोक कार्यक्रमापासून वंचित, मुर्मूंचं भाष्य। राष्ट्रपतींच्या माध्यमातून भाजपकडून पश्चिम बंगालची बदनामी सुरू आहे, ममता बॅनर्जींचा आरोप। राष्ट्रपतींना कार्यक्रमातील राज्य प्रतिनिधींच्या अनुपस्थितीबद्दल दिलेली माहिती चुकीची होती। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या विधानावरती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया। जय पवार यांची सोमवारी पत्रकार परिषद। काही दिवसांपूर्वी व्हीएसआरचा मालक रोहित सिंगचा व्हिडिओ पोस्ट केला होता। अजित पवारांच्या अपघाताच्या तपासावरून जय पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित। उड्डाणपुलामुळे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी कमी होणार। भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे दिवंगत अजित पवार यांच्या आठवणीमध्ये भावूक। पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या वेळेस ते भावूक। पुलाच्या कामासंदर्भात बोलण्यासाठी पहिल्यांदा अजित पवार यांची भेट घेतल्याचा किस्सा शिराळे यांनी सांगितला। भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी, महापालिकेत जे झालं ते जिल्हा परिषदेत होणार नाही। खासदार विशाल पाटील यांची भाजपवर टीका। 18 फेब्रुवारीला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक होणार। सांगली जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष होईल, मंत्री चंद्रकांत पाटलांकडून विश्वास व्यक्त। काही दिवसांपूर्वी वेट अँड वॉचची भूमिका असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं होतं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या कार्यालयातून एका व्यक्तीला अटक। आयएएस अधिकारी असल्याचं भासवणाऱ्याला मुंबई गुन्हे शाखेकडून अटक। मोहम्मद तारिक पठाण असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। दिल्ली पोलीस कॉन्स्टेबलला फोन करून दबाव टाकल्याचाही आरोप आहे। नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी पदाधिकारी आणि महसूल अधिकाऱ्यांसोबत रंगपंचमी साजरी केलेली आहे। यावेळेस मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि अधिकारी देखील उपस्थित होते। गोंदियाच्या सौंदड ग्रामीण रुग्णालय प्रकरणाची आरोग्य मंत्रालयाकडून दखल घेण्यात आली आहे। 10 मार्चला या विषयावरती मुंबईमध्ये बैठक बोलावली आहे। वेळेवर उपचार न मिळाल्यानं 2 बालकांचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांनी आरोप केला होता। आमदार राजकुमार बडोलेंनी आरोग्यमंत्र्यांकडे या संदर्भात तक्रार केली होती। रत्नागिरीच्या 12 वाड्यांचं ग्रामदैवत असलेल्या भैरी देवाच्या पालखीला पोलिसांकडून सशस्त्र सलामी देण्यात आली आहे। ब्रिटिश काळापासून चालत आलेली आहे ही परंपरा आणि ही परंपरा आजही जपली जाते। महिला दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्थानकामध्ये महिला कर्तव्य बजावतायत। तिकीट काउंटरसह अन्य ठिकाणी महिला कर्तव्य बजावतायत। संपूर्ण सीएसएमटी मेट्रो रेल्वे स्थानकाला आकर्षक अशी सजावट देखील करण्यात आली आहे। जळगावच्या देवळीतील पैठणी उद्योग कष्टकरी महिलांच्या हातून साकारतीये। सुवर्णकथा शेती मजुरी करणाऱ्या विधवा महिलांना दिलं पैठणी विणकामाचं प्रशिक्षण। दिवसभराच्या मजुरीऐवजी आता प्रतिदिन 500 ते 1000 रुपयांपर्यंत मिळतोय रोजगार। अहिल्यानगरमधील केडगावच्या रुपाली खिची यांनी केली मेहंदी कलेत स्वतःची ओळख निर्माण। शारीरिक व्यंगावरती मात करत स्वावलंबी होण्याची जिद्द। 800 ते 900 तरुणींना मेहंदीचं प्रशिक्षण देऊन स्वावलंबी त्यांनी बनवलेलं आहे। नंदुरबारमधील शिधापत्रिकाधारक अपात्र लाभार्थ्यांवरती कारवाई होणार। 1 एप्रिलपासून नवे नियम लागू होणार असल्यानं जिल्ह्यामध्ये रेशन कार्डमध्ये नाव कमी होणार। अपात्र लाभार्थ्यांची छाननीही केली जाणार। जळगावच्या बोदवड तालुक्यामध्ये ऊसाची लागवड घटली। साखर कारखाने बंद पडल्यानं ऊस लागवडीवरती परिणाम। रसवंती धारकांना देखील ऊस मिळत नसल्यानं व्यावसायिक धारकांवर परिणाम। भंडारा जिल्ह्यामध्ये उन्हाळी धान पिकावरती रोगराईचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांची चिंता वाढली। पिकांच्या संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे। नंदुरबारमधील 7,500हून अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा मिळणार। जिल्हा बँकेकडील कोट्यवधींचं पीक कर्ज माफ होण्याची शक्यता आहे। जवळपास 6,000 शेतकऱ्यांचे सुमारे 78 कोटींपेक्षा अधिक कर्ज माफ होण्याची शक्यता आहे।
कोकणातील आंबा बागायतदार पीक कमी आल्यानं चिंतेत सापडलाय. वातावरणातील बदलामुळे आंब्यावरती थ्रिप्स रोगाचा प्रादुर्भाव. मंत्री नितेश राणेंनी सिंधुदुर्गमध्ये आंबा बागांची पाहणी केली आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करू, नितेश राणेंचं आश्वासन. वाशिम जिल्ह्यामध्ये 2025च्या खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह अनेक पिकांचं नुकसान. जिल्ह्यातील सुमारे 1,29,000 शेतकरी पीक विमा भरपाईच्या प्रतीक्षेत असल्याची देखील माहिती आता समोर आलेली आहे. तुळजापूरमध्ये तुळजाभवानी मंदिरात रंगपंचमीचा पारंपरिक उत्सव साजरा. श्री तुळजाभवानीला नैसर्गिक रंग लावत रंगपंचमी साजरी करण्यात आली आहे आणि पहाटेपासूनच भाविकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केलेली आहे. भंडारामध्ये मध्यरात्री वाळू उपसा. वाळू घाट बंद ठेवण्याचे दिलेत निर्देश, तरी देखील रात्रीला वाळू घाटांवरती उपसा केला जातोय. तर वाळू उपसा करणाऱ्यांवरती कारवाई करण्याचा प्रशासनाने इशारा दिलेला आहे. T20 विश्वचषक भारताच्या विजयासाठी मुंबईच्या डब्बेवाल्यांचं बाप्पाकडे साकडं. डब्बेवाल्यांनी लालबागच्या राजाच्या चरणी प्रार्थना केली आहे. भारत न्यूझीलंड फायनलकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागून आहे. हिंदी का फोटो नहीं आएगा।